चला राज. सन्माननीय मुकेश भुरकुंड, आपणास विनंती आहे की आपण VIP कक्षामध्ये आपण येऊन स्थान बनवायचं आहे. चला आपण इथे टॉस करतोय. तर सन्माननीय जगदीशजी डोळे यांच्या शुभ हस्ते आपण या सामन्याचा टॉस करतोय. छापा असा कॉल आणि काटा आलेला आहे. इथे साई कृपा राजावली संघाने टॉस जिंकलेला आहे. राज, आपला निर्णय लावायचा आहे. बॅटिंग स्वीकारले, आपल्याला शुभेच्छा असतील. पानखंडा स्पोर्ट पानखंडा, आपला देखील शुभेच्छा असेल. 3 षटकांचा हा सामना असेल याची आपण नोंद घ्यायची आहे. सन्माननीय यशवंतजी हांडवा यांचे आगमन झालेलं आहे. त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. फिल्डिंग लावून घ्यायची आहे. चला लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज नितेश टोकरे. महेश आणि पवन अशी ही जोडी आपण पाहतोय सलामीला. आपण पाहतोय जगदंब स्पोर्ट्स पेंढरेवाडा आयोजित ही स्पर्धा. या स्पर्धेचा आज अंतिम दिवस आहे, फायनल डे आहे. सन्माननीय विनायकजी धेंडा ब्राह्मणगावचे पोलीस पाटील यांचे इथं आगमन झालेलं आहे. त्यांचा मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे.
चला मॅच ऑन होते. पहिल्या षटक हातासाठी मिस्टर नितेश टोकरे यांना पाहतोय बॉलिंग मार्क वरती. पवनसाठी पहिला चेंडू. यावेळेस ओव्हरपेच चेंडूचा पोल केलाय आणि चेंडू सरळ पाठवून दिलाय 6 धावांसाठी. षटकार. पहिलाच बॉल बघितला स्लॉट मध्ये होता आणि सरळ त्याला पाठवून दिलाय पार्किंग लॉट मध्ये 6 धावांसाठी. सेमीफायनलची मॅच आहे. सेमीफायनलच्या मॅच मध्ये पहिला चेंडू ते आक्रमण केलंय. सन्माननीय विनायकजी धिंडा जे ब्राह्मणगावचे पोलीस पाटील आहेत त्यांचे ते आगमन झाले. त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. वेलकम. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पहिल्या बॉलवरती पहिला षटकार आलाय. बघूया नितेश वरती दर्पण असेल यावेळेस हाफ ट्रॅगर बॉल होता. स्विंग अँड मिस. चेंडू येतोय निर्धाव. कमबॅक केलाय. कमबॅक करणं गरजेचं सुद्धा आहे कारण सेमीफायनलची मॅच आहे. यातून जो संघ जिंकेल तो संघ पाहिलं तर फायनलमध्ये प्रवेश करेल. फायनलचं तिकीट त्यांच्यासाठी असेल. नेक्स्ट बॉल. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटचा वापर केला होता. डोळे थोडेसे बंद करतात अगोदरच फलंदाज पाहिलं तर पवन. त्याच कारणास्तव पाहिलं तर बॅट थोडंसं लवकर क्लोज होते. बॅटचा फेस पाहिलं तर क्लोज होते. त्याच कारणास्तव पाहिलं तर निर्धाव चेंडू होताना पाहतोय. पुन्हा एकदा पुढचा बॉल. यावेळेस फटका चांगला आहे. ऑन साईडला लॉंग ऑन क्षेत्रात पाहिलं तर ऋतिक आहे. चांगला क्षेत्ररक्षण पाहतोय त्यांच्या मार्फत आणि एक सिंगल धाव. सन्माननीय भावेश ढोळे यांचे आगमन झालेलं आहे. त्यांचा मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र हस्तक देखील आलेत. त्यांचं देखील आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. त्यानंतर महाराजी खरपडे यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. बघा 2 धावा आल्यात. यावेळेस पुन्हा एकदा जोरदार मारचा प्रयत्न होता परंतु स्विंग अँड मिस. चेंडू येतोय निर्धाव. बघा पहिल्या बॉलवरती षटकार आला होता दर्शनजी. त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव आले. त्यानंतर 2 धावा आल्या. त्यानंतर पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आलेला आहे. म्हणजे ते आपण पाहतोय कमबॅक केला आहे नितेश टोकरे याने. नक्कीच कमबॅक केलाय परंतु शेवटचा चेंडू असेल. यावेळेस हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला होता परंतु पाहिलं तर एक धाव आली. दुसरा प्रयत्न होता परंतु थांबवलंय स्वतःला थांबवलंय. एका धावावर समाधान मानायला लागलंय. षटक संपलंय पहिलं आणि एका षटकात समाप्तीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9 या आकड्यावरती. 9 धावा या धावा लागलेल्या आहेत. आपण पाहतोय की सन्माननीय दिगंबरजी हांडवा यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. इथे पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झाला. पहिल्या षटकात बिनबाद 9 धावा आपण असा स्कोर कार्ड पाहतोय. चला थोडीशी घाई करायची आहे पानखंडा संघाने. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती पाहतोय आपण कल्पेश टोकरे यांना पाहतोय. पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी नाही दोन्ही टीम. तिसऱ्या दिवशी आणि चौथ्या दिवशी ते होते. कल्पेश पहिला बॉल. फुल टॉस बॉल होता. ऑन साईडला फटका खेळला. तिकडे ऋतिक आहेत. चांगले क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. सिंगल धावेवरती समाधान होऊ लागते. या सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचते डबल डिजिट मध्ये 10 या आकड्यावरती. बघा अजून सुद्धा पाहिलं तर आता महेशला स्ट्राईक मिळालाय. मागच्या षटकामध्ये साई चेंडू पाहिले तर पवन यांनी खेळले होते परंतु आता स्ट्राईक वरती आले आहेत महेश. यावेळेस डान्सिंग राऊंड ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु पाहिलं तर अगोदरच ओळखलं होतं कल्पेश यांनी आणि त्या पद्धतीचा चेंडू हाताळलाय. निर्धाव चेंडू होतोय. अजूनपर्यंत पाहिलं तर कमबॅक आलाय. षटकारानंतर पहिला चेंडू षटकारानंतर कमबॅक केलाय पानखंडा संघाने. कुठेतरी बांधून ठेवण्याचं काम केलंय साई कृपा राजोले संघाला. पुढचा बॉल पुन्हा एकदा. यावेळेस ऑफ ट्रॅकर बॉल होता. पुल करण्याचा प्रयत्न नक्कीच केला जातो. चेंडू बॅटची एज लागून जातो. डिफाईन लेग रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिकडे तैनात परंतु पाहिलं तर या चेंडू आणि क्षेत्ररक्षकामध्ये मिळते धावा 4. बॉलनी ही रेस जिंकल्या आणि चेंडू गेला सर सीमारेषा पार. बघा धावसंख्या जाऊन पोहोचते
14 या आकड्यावरती नशिबाचे चौकार आलाय हा. तिकडे शतरक्षक पोहोचला होता परंतु त्यांना चकवून हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. कल्पेश यांच्या बॉलवरती पहिला चौकार आलाय. पुढचा चेंडू कल्पेश यांचा पुन्हा एकदा. यावेळेस पाहिलं तर तेज तर्रार चेंडू होता. सबमरीन डिलिव्हरी पाहतोय आपण. बघा जोरदार मारण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने परंतु बॅट आणि चेंडूचा काउंटाच संपर्क आपण पाहिला नाही. त्याच कारणास्तव पहिला तर निर्धाव चेंडू येतोय. 4 चेंडूचा खेळ झालाय. या 4 चेंडूचा विचार केला तर 5 धावा फक्त खर्च केल्यात कल्पेश यांनी. 5वा चेंडू. यावेळेस ओरपीच चेंडू होता. पुल केलाय आणि चेंडूला सरळ पाठवून दिलाय. 6 धावांसाठी षटकार येतोय. कोंडी फोडलाय या बॉलवर. कोंडी फोडलाय कारण पाहिलं तर राजावली संघ थोडासा बॅकफुटवर जात होता परंतु या षटकाराने सुटकेचा श्वास सोडलाय त्यांनी. षटकार येणं गरजेचं सुद्धा होतं कारण धावसंख्येचा वेग पाहिला थोडासा मंदावला होता परंतु आता धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20 या आकड्यावरती. 1.5 चेंडूचा खेळ झालाय. अजून सुद्धा या षटकाचा विचार केला तर शेवटचा चेंडू असेल. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटचा वापर केला होता. पंचांकडे लाऊड अपील केली जाते. पंच इंटरेस्टेड आहेत का यास पंचाने रेफर केलं आहे रनआउट साठी. बघूया काय घडते काय बिघडते. यस विकेट डाऊन होते रनआउटच्या रूपामध्ये. पवन राऊत डगआउट मध्ये परततोय. गडी बाद होते. पहिला आदरा बसतोय राजावली संघाला पवन यांच्या रूपामध्ये. नवीन फलंदाज आपण पाहतोय मिस्टर वैभव सोहले यांना. षटक संपलाय दुसरं. 2 षटकार समाप्त धावसंख्या जाऊन पोहोचते 20 या आकड्यावर. 1 विकेट लॉस. शेवटचे षटक हाताळण्यासाठी कोणता गोलंदाज बॉलिंग मार्क वरती आहे बघूया आपण. हरिश्चंद्र आपण पाहतोय. हरिश्चंद्र धाडगा यांना पाहतोय आपण बॉलिंग मार्क वरती. थँक्यू. सन्माननीय महेश हांडवा जर कुठे असतील तर आमच्या VIP कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सन्माननीय महेश हांडवा. बघा 2 षटकार समाप्त तर 10च्या सरासरी धावसंख्या चालली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 20 या आकड्यावर. शेवटच्या षटक आणि शेवटच्या षटकावरती मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर वर फटका बसला. चेंडू हवेत आहे. विकेट किपर चेंडू खाली परंतु होते चुकी. बघा जिकडे झेल झाला असता महेश सारखा फलंदाज तंबूत परतला असता परंतु हा झेल सुटलाय. एक जीवनदान मिळालं आणि जीवनदानाचा फायदा घेण्याचं काम आता महेश नक्कीच करतील. शेवटचे 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. या षटकाचा विचार केला तर शेवटचं षटक आहे. सेमीफायनलची मॅच आहे. हरिश्चंद्र यांनी चांगला चेंडू हाताळला होता परंतु शतरक्षकाची आपण पाहिलं तर साथ नाही मिळाली. पुढचा बॉल पुन्हा एकदा. यावेळेस पाहिलं तर फिंगर रोल केली होती. मागे जाऊन चेंडूला सरळ पाठवलाय डीप स्क्वेअर लेग रिजनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार येतोय. यस पंचाने रेफर केलं जाते. यस बॉल जेव्हा त्यांनी नक्कीच पाहूया. बॅट्समन जर यष्ट्यांच्या मागे जर गेला असेल तर पंचांनी सांगितलं डेड बॉल दिला जाईल. तर आपण तिसऱ्या पंचांचा इथे पाहणार आहोत. डेड बॉल कारण बॅट्समन खूपच पंच डेड बॉल असेल का बॉल असेल. ओके.
बघा गडी बाद होतोय. फटका चांगला खेळला होता परंतु विकेटच्या मागे जाऊन खेळला होता. सन्माननीय महेश हांडवा यांचे इथे आगमन झालेलं आहे. त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. वेलकम. नक्कीच आपण पाहतोय की सुनियम आपण पाहतोय त्या नियमाप्रमाणे हा फलंदाज यष्टनच्या खूपच मागे गेला होता. कारण तिकडे आपण पाहतोय की यष्टिरक्षकाला दुखापत होण्याची शक्यता असते. दुखापत होण्याची शक्यता असते. तेच कारण त्या फलंदाजाला बाद घोषित केलं जात असतं आणि बॉल काउंट देखील होतो. मला वाटतं हा चेंडू जर सोडून जर दिला असता कदाचित वाईट देखील त्याला मिळाला असता कदाचित. मात्र त्याने खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू जर बघितला तर सीमारेषेच्या बाहेर गेला होता. मात्र इथे फलंदाज बाद घोषित केलाय. सन्माननीय पंडितजी सुरुंग जे ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आपण पाहतोय भावेश डोले आणि पंडितजी सुरुंग यांच्या माध्यमातून दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर झालं या स्पर्धेकरता. त्यांचा इथे आगमन झालेला आहे. त्यांचा मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. जोरकास मारण्याचा प्रयत्न इथे आपण पाहतोय. एक धाव इथे कंप्लीट झालेली आहे. बघा एका धावेची धावफलक पाहिले तर 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. आता पाहिलं तर वैभव आले तर बॅटिंग मार्क वरती. वैभव सोहले यांना पाहतोय आपण बॅटिंग मार्क वरती. धावसंख्या जाऊन पोहोचते 23 या आकड्यावर 23. हरिश्चंद्र पुढचा बॉल. यावेळेस ओरपी चेंडू फटका फसलाय. चेंडू गॅप मध्ये आहे आणि चेंडू सरळ निघून गेलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी येतोय हा चौकार. चार चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 27 या आकड्यावरती. अजून सुद्धा पाहिलं तर शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 2 बॉलवरती एक मोठा फटका येणं गरजेचं आहे. यावेळेस पाहिलं तर सोडून दिलाय. पंच आपल्या बाजूला वळाले तर संतोष कोम आजच्या दिवसातून आपल्याला लागले. पंच आपण पाहतोय. एक अवांतर धावसंख्या जाऊन पोहोचते 28 या आकड्यावर 28. पुढचा बॉल पुन्हा एकदा. यावेळेस ओरपीट चेंडूचा पोल केलाय आणि चेंडू सरळ गोल केलाय. 6 धावांसाठी षटकार येतोय. मॅच मध्ये आता पलटवार केलाय. जिथे कमी धावसंख्येपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न रोखून ठेवण्याचा प्रयत्न चालू होता पानखंड संघाचा, परंतु या षटकाचा विचार करता या षटकामध्ये भरपूर धावा लुटल्यात. अजून सुद्धा पाहिलं तर शेवटचा बॉल असेल आणि बॅक टू बॅक पाहिलं तर मोठे फटके आलेत 2 बॉल वरती. शेवटचा बॉल असेल या षटकातील या इनिंग मधील. हरिश्चंद्र यांना पाहतोय आपण थोडेसे महागडे षटक हाताळताना. लास्ट बॉल. यावेळेस पाहिलं तर जोरदार मारण्याचा प्रयत्न केला होता. पंचांचा इशारा वाईटचा येतो. पुन्हा एक अवंतर धाव स्कोर बोर्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 35 या आकड्यावर. लास्ट बॉल. पुन्हा एकदा पंच आपल्या बाजूला वळाले. पंचांचं मला वाटतं कसरतीचं काम चालू आहे. सातत्याने वाईट चेंडू हाताळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 36 या आकड्यावरती. आतापर्यंत या ओव्हरमध्ये 8 चेंडू टाकलेले आहेत. गोलंदाज हरिश्चंद्र या गोलंदाजाने थोडासा दडपणामध्ये जाणवतोय. इथे आपण पाहतोय फटका फसलेला क्षेत्ररक्षक येतोय आणि इथे नक्कीच आपण पाहतोय यस पंचांनी रेफर केलेला आहे. यस पंचांनी रेफर केलाय. तिसऱ्या पंचांकडे आपण जाणार आहोत आणि तिसरे पंच एक चांगला डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवू देईल. नक्कीच एफर्ट्स तर खूप चांगले लागले, मात्र पाय बाउंड्रीला लागलाय की नाही हे देखील पाहणं फार गरजेचं आहे. शेवटच्या बॉलवरती हा आक्रमण आपण पाहतोय. प्रीत पाटील तिकडे कॅमेरामॅन आहेत, पाहूया त्यांनी हा चेंडू तिकडे आणि
सेफ लँडिंग. पुन्हा एकदा आपण पाहतोय सेफ लँडिंग झालेली आहे. पुन्हा एकदा आपल्या ऑन स्क्रीन वरती दाखवत आहे. येस, सेफ लँडिंग. फक्त 2च धावा असतील. खूप चांगले क्षेत्ररक्षण झाले तिकडे आणि कॅमेरामॅन प्रीत पाटील यांचं देखील कौतुक करावं लागेल. शेवटपर्यंत त्याने चेंडूला कव्हर केलं आणि क्षेत्ररक्षकाला देखील. धावा झाल्या त्या 38 आणि 39 धावांचं आव्हान ठेवलंय राजावली संघासमोर. राजावली संघाने पानगड संघासमोर. बघूयात 39 धावा कशा पूर्ण होतात. नाण्याची एक बाजू पाहिली तर चांगली फटकेबाजी केली शेवटच्या षटकामध्ये. नाण्याची दुसरी बाजू आपण थोड्याच वेळात पाहूया. तर 3 षटकाचा खेळ संपल्यानंतर आपण पाहतोय धावसंख्या 38 धावा, 39 धावांचं टार्गेट आहे. 18 बॉल 39 धावा इथे बनवायच्या आहेत. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे राजावली संघाने. अजून सुद्धा आपल्याला फायनलचा मॅच सुद्धा खेळवायचा आहे. उजेड असेल तेवढा आपण पाहतोय जगदंब चषक 2025 या स्पर्धेकरता आपल्याला भरपूर सहकार्य आलेला आहे. कुमारी तन्वी अरुण वल्वी तसेच अनुष्का अरुण वल्वी यांच्या माध्यमातून आपल्याला पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी आपल्याला आलेली आहे. त्यानंतर भावेश जगदीश डोळे तसेच पंडित शांताराम सुरुंग यांच्याकडून आपल्याला दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी स्पॉन्सर झालेली आहे. त्यानंतर प्रशांत गोकुलदास मात्रे यांच्याकडून तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी आपल्याला स्पॉन्सर झालेली आहे. त्यानंतर 5वी ट्रॉफी कैलासवासी मंगलाबाई अण्णा डोले यांच्या स्मरणार्थ डोले परिवाराकडून आपल्याला 5व्या क्रमांकाची ट्रॉफी स्पॉन्सर झालेली आहे. त्यानंतर आपण पाहतोय मालिकावीर करता तुषार देवलीकर यांच्याकडून ट्रॉफी आलेली आहे. त्यानंतर सामन्याला सुरुवात होत आहे. जे आणखीन जे आपण ट्रॉफीज आहेत नावं स्पॉन्सर आहेत त्यांची आम्ही नावं तुमच्यापर्यंत पोहोचू. चला मॅच ऑन होते. 39 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने पूर्ण होतोय तो पाहूया आपण. पानगड संघाचे पाहिलं तर सलामीचे 2 फलंदाज आहे. नितेश स्ट्राईकला येतात, ऋतिक नॉन स्ट्राईकला, वैभव बॉलिंग मार्क वरती. पहिलाच बॉल यू मिस, आय डेफिनेटली हिट. फर्निचर होते इकडे डिसमिस. पहिला चेंडूवरती मोठा हादरा. नितेश टोकरे गोल्डन डकचा शिकार. इथे पहिल्या बॉलवरती विकेट मिळवलेली आहे. साईकृपा राजावली या संघाचा आपण पाहतोय गोलंदाज वैभव सोळे चांगली सुरुवात करतोय. आपण पाहतोय उत्कृष्ट गोलंदाजासाठी जी ट्रॉफी आपल्याला आलेली आहे सुभाष नामदेव लोखंडे, प्रवीण नामदेव लोखंडे तसेच राहुल कमलाकर वळवी यांच्याकडून क्षेत्ररक्षकाची ट्रॉफी आपल्याला आलेली आहे. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज आपण पाहतोय जी ट्रॉफी आलेली आहे कैलासवासी कमलेश गडक यांच्या स्मरणार्थ कुमार आकाश भावर यांच्याकडून आपल्याला फलंदाजाची ट्रॉफी आलेली आहे. त्यानंतर आपण पाहतोय कुमार आर्यन अरुण कोम यांच्याकडून आपल्याला उत्कृष्ट क्षेत्ररक्षकची ट्रॉफी आपल्याला या स्पर्धेकरता आलेली आहे. सन्माननीय किसनजी सुरुंग यांचे आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतोय आमच्या VIP कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तसेच आपण पाहतोय दिगंबरजी हंडवा यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय.
या दरम्यान आणखीन एक निर्धाव चेंडू इथे टाकलाय. बघा सातत्याने डॉट चेंडू हाताळताना पाहिले आपण. वैभव एक जुना जाणता खेळाडू आहे आणि चांगला गोलंदाज आहे. एक अष्टपैलू कामगिरी करताना पाहिले, कारण शेवटच्या षटकामध्ये येऊन बॅटिंग केली होती, आक्रमक बॅटिंग असे केली होती. परंतु आता गोलंदाजी करताना चांगली गोलंदाजी करताना पाहतो. यावेळेस फिंगर रोल केली होती, फटका फसलाय, चेंडू हवेत आहे आणि दुसरा हादरा. सेकंड विकेट डाऊन. कल्पेश टोकरे बॅक टू डगआउट. कॉन देख तुनी बायको कशी नाची राहिली, कशी कोदी राहिली, कशी डोली राहिली. देख तुनी बायको कशी नाची राहिली, कशी कोदी राहिली, कशी डोली राहिली, कशी डोली राहिली. थँक्यू डीजे. बघा नवीन फलंदाज पाहतोय आपण, प्रवीण यांना पाहतोय. 3 चेंडूचा खेळ झाला, अजून सुद्धा पाहिलं तर स्कोर बोर्ड अजून हललं नाहीये. 2 महत्वाचे विकेट सुद्धा गेलेले आहेत. नितेश आणि कल्पेश हे 2 फलंदाज डगआउट मध्ये गेलेत. यावेळेस पाहिलं तेच तर चेंडू, ब्रह्मास्त्राचा वापर केला होता. आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्करचा मारा केला होता गोलंदाज वैभव सोहले यांनी. निर्धाव चेंडू येतोय, चौथा चेंडू येतोय निर्धाव. पुन्हा एकदा पाहिलं तर मेडन ओव्हरकडे अग्रेसर होताना पाहतोय आपण वैभव सोहले यांना. नेक्स्ट बॉल प्रवीण साठी. यावेळी पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवलाय. कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, तिकडे एक धाव घेण्यात यश मिळालंय. या एका धावेनिशी धावफलक पाहिलं तर पुढे सरकते, अकाउंट ओपन होते. आगमन झालेलं आहे. आमचे मित्र जयेश डुकले यांचं देखील इथं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मी सहर्ष स्वागत करतो. वेलकम जयेश, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. लास्ट बॉल या षटकातील. यावेळेस पुन्हा एकदा पाहिलं तर पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॉल आणि बॅटचा इतकाचाही संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडू येताना पाहतोय आपण. धावसंख्या फक्त आणि फक्त 1 या आकड्यावर जाऊन पोहोचते. 12 चेंडू आणि 38 धावांची आता आवश्यकता असेल. बघा 39 धावा मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. 1 धाव ही धाव फलकावरती लागलेली आहे, म्हणजे येणाऱ्या 12 चेंडूमध्ये अजूनही 38 धावा इथे बनवायच्या आहेत पानखंडा संघाला. पानखंडा स्पोर्ट्स पानखंडा संघ जर फायनल मारतोय तर आदिनाथ वलवी यांच्याकडून एक थम्सअपचा बॉक्स, 2 थम्सअपचा बॉक्स त्यांना देण्यात येतील. बघा मागच्या सामन्यामध्ये पाहिलं तर अजय मडवी यांनी मेडन ओव्हर टाकली होती. मेडन ओव्हर प्लस 4 विकेट घेतल्या होत्या. तशीच कामगिरी आता सुद्धा करावी लागेल. अजय मडवी पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज असताना पाहतो. एक उजव्या हाताचा गोलंदाज राईट राऊंड विकेटचा मारा. सरासरी पाहिले तर 19 धावा प्रति षटकामध्ये करावे लागतील. 3 मोठे फटके आणि पानखंडा स्पोर्ट्स पानखंडा हा मॅच मध्ये येऊ शकतो. यावेळेस पाहिलं तर आडव्या बॅटचा वापर केला होता. बॅट आणि चेंडूचा पाहिलं तर संपर्क इतका चांगला झाला. चेंडू जातो डीप मिड विकेट डीप फाईन लेग रिजन मध्ये. आणि पाहिलं तर 2 धावा इथे ऍड होताना पाहतोय स्कोर बोर्ड मध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचते 3 या आकड्यावरती. बघा मोठे फटके येणं गरजेचं आहे, कारण मोठे फटके आले तर पानखंडा संघ सुद्धा या मॅच मध्ये पुन्हा एकदा वापसी करू शकतो. परंतु पहिले तर मोठे फटके कुठेतरी येऊन देत नाहीये. चांगली गोलंदाजी, चांगली लाईन आणि लेनचा वापर करताना पाहिलाय साईकृपा स्पोर्ट्स राजौली संघाला. अजय पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती. यावेळेस ब्रह्मास्त्राचा वापर केला होता. तेच तर्रार काय चेंडू हाताळलाय, अप्रतिम चेंडू पाहतोय आपण अजय मडवी यांच्याकडून. निर्धाव आलाय चेंडू. प्रेशराईज केलं जाते पानखंडा संघाला. जितके चेंडू डॉट होतील तितकं प्रेशर त्यांच्यावरती पडेल, कारण प्रत्येक डॉट चेंडू मागे प्रेशर वाढत जाईल पानखंडा संघाचं. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस आडव्या बॅटचा वापर, चेंडू जातोय फाईन लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिकडे तैनात. 1 धाव झाली आणि फक्त एक सिंगल धाव. बाल्या धिंडा यांनी संपर्क साधायचा आहे. बाल्या धिंडा तसेच महेंद्र सुरुंग आपण देखील
विकास पाणेरा यांच्याशी संपर्क साधायचा आहे. या ओव्हरमध्ये 3 चेंडू टाकून झाले. धावसंख्या आपण पाहतोय फक्त 4. अजूनही 35 धावा या जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. पानखंडा स्पोर्ट पानखंडा संघ सध्या तरी आपल्याला बॅकफूट वरती येताना दिसतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अजय यांचा. सन्माननीय रमेशजी बात्रे यांचे इथं आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतोय आमच्या VIP कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. यावेळेस पाहतोय आपण खूप चांगला शतरक्षण इथे झालेला आहे. आपल्या संघासाठी इथे काही धावा थांबवल्यात. एकच धाव आली ना? एक आले, दोन आले. किती धाव आले? विचार. पंच किती धावा आल्या त्या? 2 धावा. या 2 धावा, या 2 धावांशी धावफलक पाहिले तर पुढे सरकते 6 या आकड्यावर जाऊन पोहोचते. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अजय यांचा. यावेळेस फटका चांगला आहे. मिडविकेट रिझन मध्ये शतरक्षक आहे तैनात. एक सिंगल धाव समाधान वाटते. बघा फिल्डिंग चांगली होती. थ्रो थोडासा खराब होता परंतु बॅकअप चांगलं होतं. बॅकअप चांगलं होतं याच कारणास्तव पाहिलं तर एक सिंगल धाव घेण्यात यश मिळालंय. बघा पुढचा चेंडू पुन्हा एकदा अजय मडवी यांना पाहतोय बॉलिंग मार्कवर. यावेळेस पाहिलं बॅटची लिडिंग एज परंतु विकेट किपर कडून होते चुकी आणि पाहिले तर जीवनदान मिळालंय प्रवीण यांना. षटक संपते दुसरं. 2 षटकात समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या आकड्यावरती. आता धावा पाहिजे 6 चेंडू मध्ये. 7 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. अजूनही 32 धावा या जिंकण्यासाठी बनवायच्याच. इथे आपण पाहतोय एकतर्फा सामना सध्या तरी आपल्याला इथे पाहायला मिळतोय. चला पाणी घेऊन जायचं लवकरात लवकर. चला मैदानाच्या आतमध्ये पाणी पाठवायचं आहे. चला फटाफट. यानंतर फायनल मॅच होईल. ओमकार आपण आमच्या टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. ओमकार इलिम टॉस करण्याकरता लगेच आमच्या टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. हा मॅच संपल्यानंतर लगेच फायनल मॅचचा टॉस केला जाईल. येते लिहिलं का अतुल? नाव लिहिली? द्या ना मला ब्रेक भेटत मी सांगत होतो. पटकन सांगतो. एक गणेश सुरून घेतलाय ना. दोनच विकेट 7 रन. चला शेवटचा षटक हाताळण्यासाठी भुवन यांना पाहतोय आपण. भुवन लोखंडे आहे बॉलिंग मार्क वरती. 32 धावांची 6 चेंडू 32 धावा या टुर्नामेंट मध्ये पाहिलं तर झालेल्या आहेत. तसंच काहीतरी आता मोठे फटके खेळावे लागतील. 32 धावा पाहिजेत. 5 मोठे फटके आणि पानखंडा स्पोर्ट्स पानखंडा या मॅच मध्ये काहीतरी कमाल करू शकतो. फर्स्ट बॉल भुवन यांचा. यावेळेस पाहिलं तर पहिला चेंडू तेच स्तरावर होता. पहिला चेंडू येतोय डॉट. बघा मॅच जिंकण्याकरता 32 धावांची आवश्यकता आहे. आपण बघितलं की दुसऱ्या दिवसामध्ये 32 धावा एका ओव्हरमध्ये पूर्ण झाल्या होत्या. इथे देखील 32 धावांची आवश्यकता आहे. मात्र पहिला चेंडू हा निर्धाव आलेला आहे. इकडनं मॅच जिंकायचा असेल तर मोठे फटके येणं फार गरजेचं होतं. मात्र कुठल्या प्रकारे मोठा फटका आत्तापर्यंत आलेला नाही आहे. तो म्हणजे पानखंडा स्पोर्ट पानखंडा संघाकडून. यावेळेस पुढे ससावून करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक येतो तिकडे. खूप चांगला झेल
खूप चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे झालेलं आहे. फलंदाज बाद होतोय. थँक्यू ढुईशे. ऋतिक बारे हा फलंदाज देखील बाधून माघारी परतलेला आहे. आता फक्त 4 चेंडूचा खेळ बाकी राहिलाय आणि या 4 चेंडूमध्ये या 32 धावा जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. तर पाहूया हे 4 चेंडू कशा प्रकारे ते हाताळतो भुवन याने पहिल्या दिवसामध्ये काय जबरदस्त कामगिरी केली होती. अप्रतिम बॉलिंग त्याने केली होती आपल्या संघासाठी. तोच भुवन या षटकामध्ये आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. जोरगास मारण्याचा प्रयत्न, इथे निर्धाव चेंडू येतोय. आपण बघितले की क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये अजय मढवी याने विकेट मेडन षटक हाताळलं होतं आणि आतापर्यंत भुवन याने 3 चेंडू हे निर्धावच्या स्वरूपात टाकलेले आहेत. ते आपण पाहतोय मिस टायमिंग झालाय. वैभव सोले चेंडू पासून थोडासा लांब राहतोय. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. या मॅच मध्ये फक्त औपचारिकता बाकी राहिलेली आहे. या सामन्यावरती साई कृपा राजावली या संघाने जी आपली पकड आहे ते पूर्णपणे मजबूत केलेली आहे. आपण पाहतोय कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा हा संघ फायनलमध्ये पोहोचलेला आहे. चिठ्ठीच्या द्वारे त्यांना फायनलचं तिकीट मिळालं आणि आता या सेमीफायनलच्या मॅच मधून आपल्याला एक संघ मिळेल जो फायनलमध्ये प्रवेश करेल. इथे आपण पाहतोय स्टॅमिंग झालेला आहे. वैभव सोहळे चेंडूच्या खाली येतोय. आणखीन एक फलंदाज बाद होतोय. चला शेवटचा एक बॉल बाकी आहे. चला शेवटचा एक चेंडू बाकी आहे. नवीन बॅट्समन लवकरात लवकर पाठवायचा आहे. या षटकातील शेवटचा चेंडू जोरगास मारण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल संपर्क झाला होता मात्र धाव मिळणार नाहीये. अशा प्रकारे हा सामना इथे साई कृपा स्पोर्ट्स राजावली संघाने जिंकलेला आहे. इथे आपण पाहतोय पानखंडा हा संघ आपल्याला 3ऱ्या क्रमांकावरती येताना दिसतोय. त्यानंतर थोड्याच वेळात आपल्याला 4था आणि 5वा क्रमांक मिळेल आणि त्यानंतर आता आपल्याला 1ला आणि 2रा क्रमांक देखील मिळेल. मॅन ऑफ द मॅच वैभव सोहळे. लगेच आपण टॉस करतोय. ओमकार आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. ओमकार चला राज आपण टॉस करण्याकरता आहे. वैभव सोहळे मॅन ऑफ द मॅच. तर मी सन्माननीय प्रकाशी शेलका यांना विनंती करतोय की आपण फायनल मॅचचा टॉस करायचा आहे. आपण पाहतोय जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाचे स्पॉन्सर आहेत आणि आपण पाहतोय या स्पर्धेकरता पहिल्या क्रमांकाचं बक्षीस त्यांच्या माध्यमातून जे कॅश प्राइज आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून आपल्याला स्पॉन्सर झालेला आहे. तर मी त्यांच्या शुभ हस्ते या फायनल मॅचचा टॉस आम्ही इथे करतोय. छापाचा कॉल आणि काटा. कान्हाई स्पोर्ट्स नाईकवाडा संघाचे आज नशीब उजळलेत. मॅच देखील जिंकले, बाय देखील मिळाली आणि आता फायनल मॅचचा टॉस देखील त्यांनी जिंकलेला आहे. ओमकार टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल?